ब्रॉट टू यू बाय विगार्ड. कळतंय ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे. सरकार जाणीवपूर्वक या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने निगर्जीपणा करते असं बघा. या राज्यातील जे एकूण सामाजिक सलोखा होता तो पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसाचं सरकार आल्यापासून सुरू झालं आणि सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजाला आरक्षणाचे आश्वासन या लोकांनी दिले. धनगर समाजानं सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, ते ट्रायबलमधून देऊ. मराठा समाजानं सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. हे सगळी जी काही मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस ट्रायबल, ही सर्व सरकार पुरस्कृत लावलेली आग आहे असं मी मानतो. आणि या पुरोगामी राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर साहेबांच्या राज्यामध्ये भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कधी असा जातीय तणाव निर्माण झालेला नव्हता. आपापसात माणसं उभी झाली नव्हती. परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आमचे हाके उपोषणाला जे बसले त्यांचं मत असं आहे की आम्हाला लेखी स्वरूपात द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी होणार नाही. संविधानिक जे आरक्षण ओबीसीला मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल. बरं, हेच मुख्यमंत्री म्हणत आहेत, हेच उपमुख्यमंत्री म्हणत आहेत. मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये 2 मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या. हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आपला बोललो, मी देवेंद्रजींना बोललो, एकनाथजी शिंदेंना बोललो की तुम्ही लगेच हे संपवा. पण केवळ हे गोष्टी करतात, बोलतात. आता काय आहे, आग लावता येते, विझवताना वेळ जातो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. याने एका माचीसने आग लावून टाकली महाराष्ट्रात. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले. जो समाज एकमेकांचा सुखदुःखाचा सोबती होता तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. याचं पाप यांना भोगावं लागेल. स्वतःच्या स्वार्थासाठी, मताच्या पोळी शेकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची, हे जो काही करंटेपणा केला आहे हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून मी ओबीसी समाजामध्ये जी असुरक्षितता निर्माण झाली काही विषयावरून, तर हे सरकारचं काम आहे. दोनही समाजाला न्याय देण्याची जर तुम्ही भाषा करताय तर त्यांना न्याय द्या. दोघंही तुम्ही जाऊन आंदोलन सोडवा. आणि आंदोलन कोणत्याही समाजाचा माणूस करो, त्याच्यात सगळ्यांना समानच ते दिली पाहिजे, भूमिका स्वीकारली पाहिजे. ते कोणाचंही आंदोलन असो. मी जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनात गेलो होतो, उपोषण मंडपाला भेट दिली. आज मी हक्केंच्या जातो आहे कारण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मी एक ओबीसी समाजाचा घटक म्हणून. दुसरीकडे जे बडे नेते आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा आणखी नेते हाकेंच्या भेटीला मात्र गेलेले दिसत नाही, जसं जरांगेंच्या भेटीला तत्परतेने नाही. असं आहे, त्यांना देण्यासारखं काय आहे त्यांच्या हातात. उद्धवजी तर ठीक आहे, उद्धवजी गेले नाहीत काय. हे आंदोलन हाके आमचे लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाही. एखादी ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता स्वतःचं जीवाची पर्वा न करता आंदोलन करतो तर त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी कोणाची? सत्ताधाऱ्यांची. सत्ताधाऱ्यांनी पाऊल उचललं पाहिजेत. आम्ही विरोधकाकडेच का बोट दाखवतो? आम्ही जाऊन सात्वन करू, समजवू. पण त्यांना जर जे आपल्याला समाजाला जे काही त्यांची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि तुम्हीच लावली ना आग. लावली कोणी? बरं, मुख्यमंत्री सातत्यानं म्हणतात ओबीसीचा करणार नाही. आणि दुसरीकडे ते काही जरांगे पाटलांना लेखी स्वरूपात दिला आहे, तेही पूर्तता करत नाही.
म्हणजे दोघांनाही फिरवत राहायचा, मराठ्यांनाही फिरवायचा, ओबीसी नाही फिरवायचा, ह्यांचा भुईसपाट होईल या अशा पद्धतीमुळे. जरांगे म्हणतात की हे जे आरक्षणासाठी हक्कांची लढाई सुरू आहे ही सरकार पुरस्कृत आहे. आता मला माहीत नाही सरकार पुरस्कृत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांना बोलायचा, मी त्यावर अधिक काही बोलणार नाही. पण हाकेन हे ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते होते, माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते होते आणि मागासवर्गीय आयोगावर मीच त्यांची नेमणूक केली होती मंत्री असताना, ओबीसी मंत्री असताना. प्राध्यापक आहे, अभ्यासू आहे, समाजाच्या प्रश्नाची जाण आहे, म्हणून अशा अभ्यासू व्यक्तीला पुढे न्यावं म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं. त्याला राजकीय पार्श्वभूमी फारशी नव्हती, ते कुठल्या काही राजकीय पक्षातही नव्हते आणि माझ्याही पक्षात नसतानासुद्धा एक सामाजिक जबाबदारीचा भान असलेला तरुण म्हणून त्यांना ती जबाबदारी आम्ही दिली होती. नीट परीक्षा निष्पक्ष झाल्याचा दावा शिक्षण मंत्री करत असताना आता मात्र ती रद्द केली. सरकारवर ही रद्द करण्याची नामुष्की आली. काय झालं, काय कळतं काय यांना दिल्लीतल्या लोकांना? लोकांची माणसं फोडा, घर फोडा आणि शासकीय यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवा, याच्या पलीकडे यांचं डोकं चालतं काय? त्यांचंही चालत नाही ना राज्यातलंही चालत नाही. परवा हसन मुश्रीफच म्हणाले नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की 1% जरी त्यामध्ये काही आपल्याला डाऊट असेल तरी ते आमच्या पुढे आणा, आम्ही त्यावर निर्णय घेऊ. आणि स्पष्ट आहे या नीटमध्ये गोंधळ झाला आहे. काल एक बिहारच्या तरुणींचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ती तरुणी सगळी कथा सांगते, ती व्यथा सांगते आपली आणि ती रडत असताना आपल्याला सगळं पाहिलं. मी यापुढे कधीही ते डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणार. उद्या नीटमध्ये जर गोंधळ झाला आणि मेरिटचे स्टुडंट डावलले, मेरिटचे विद्यार्थी डावलून जर डॉक्टर व्हायला लागले तर उद्या समाजाचं काय व्हायचं? उद्या हे भलतेच MBBS झाले तर रोगी तर पटापट मारायचंच काम करतील. यामध्ये नीटच्या एक्झाममध्ये दरवर्षी थोडासा काही बदल होतो. सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे होती, त्या परीक्षा नीट करून घ्यायला पाहिजे होत्या. आता अनेकांची मागणी आहे की पूर्णच रद्द करा, त्यातून अनेकांची मतांतर आहेत. न्यायालयामध्ये मामला आहे. याच्या संदर्भात SIT स्थापित करा, SIT माध्यमातून सर्व चौकशी करा. बिहारमध्ये स्थापित झाली आहे, बिहारने सुरू केलं आहे, महाराष्ट्राने सुरू करावे आणि यामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही. कसले राज्यकर्ते फडतूस लेखाचे, साध्या पेपरचे परीक्षेचे पेपर फुटले जातात तरी त्यांच्या तळापर्यंत यांना जाता येत नाही आणि 10, 20, 25, 50 लाख रुपये घेऊन या रिक्रुटमध्ये पेपर फोडले जातात. तरी हे झोपले आहेत. टेंडरतून पैसा टक्केवारी घेणं आणि त्यासाठी हे सगळी फळफळ करून सत्ता टिकवणं. गेल्या 5 महिन्यामध्ये एकट्या यवतमाळची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतं हे सरकार? बघा, बीड मराठवाड्यामध्ये 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत मागच्या 6 महिन्यामध्ये. आकडा कुठेच येत नाही. दुष्काळाने शेतकरी होरपळला, अतिवृष्टीने गेला आहे. यावेळेस काही भागामध्ये गारपीट झाली, त्यामुळं फळबागांचं नुकसान झालं. 2022 पासून 1 रुपयाची मदत या शेतकऱ्यांना मिळाली नाही. पीक विम्याची सुद्धा पैसे मिळाले नाही. काही प्रमाणात बीडमध्ये मंत्र्यांच्या जवळच्या लोकांना त्याचा फायदा झाल्याची माहिती आहे, ते आम्ही काढू. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वदूर शेतीचं नुकसान झालं आणि यांचं लक्ष कुठे आहे शेतकऱ्याकडे? ते आपला ढोल पटपटवतात 2000 दिले म्हणून. अरे 400 रुपयाची DABची बॅग तुम्ही 1600 रुपयावर नेली. यावेळेस बियाणाची खतांचं बियाणाचा दर 38%, 35 ते 38% वाढला आहे. सबसिडी खतावरची उठवली, सगळ्या खतावरचे दर वाढलेत, गगनाला मिळाले. डिझेल पेट्रोलमुळं शेतकऱ्यांना शेती करताना जे नांगरणीचा तो खर्च आहे, वाहतुकीचा तो वाढला. आणि 2013मध्ये जे सोयाबीनचे दर होते ते दर आत्ता शेतकऱ्याला मिळत आहे. कापसाचे दर 2014ला जे होते 13-14ला ते आत्ता दिलं जात आहे आणि हमी भावाच्या थापा मारतात. हे फसवणूक आहे, हे शुद्ध पिळवणूक आहे शेतकऱ्यांची. यांना काही देणं घेणं नाही. अदानी आणि अंबानीला पोसायचा एवढंच एक धोरण या सरकारचं आहे. बाकी मेले काय गेले काय केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. काँग्रेसची काय भूमिका? नाही, आमचा त्याला पूर्वी विरोध राहिलेला आहे. आदिवासींच्या जमिनी उद्ध्वस्त करून वाढवणला परवानगी देणं आणि आदिवासींना वाऱ्यावर सोडणं आणि ती का तो बंधारा होतो आहे तर तो बंधारा अदानीच्या फायद्यासाठी होतो आहे, त्याला अदानीच्या जेटीसाठी होतो आहे. हे त्यामुळं आदिवासींना संपवा
आणि अदानीला पोसा, जे वाटेल ते करा, ते अदानीसाठी करा, एकमेव धोरण आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध कायम आहे. शक्तीपीठ महामार्गाचं कुठेतरी रद्द करण्यात आल्याचं कळत आहे. अरे पैसे खाण्यासाठी धंदा आहे. समृद्धीमध्ये काय केलं आहे? 12% 14% पैसे खालेत. सगळ्यांनी 2-2, 3-3 हजार कोटी रुपये दोन पक्षांनी वाटून घेतले. त्यावेळेस त्यांच्या प्रमुख ते आत्ताचे आहेत बसलेले सत्तेतले, तो पहिले उप नंतर मुख्य नंतर मुख्य आता उप, या दोघांचाच गोंधळ आहे तो. आता हे पुन्हा करायचं, पुन्हा 10-12% लाटायचे, हाच धंदा आहे. शेतकऱ्याचं जर 4000 हेक्टर जमिनी जात असेल आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त होताना, आणि पॅरलल रस्ता आहे त्याला तुम्ही जो आत्ता एक्झिस्टिंग रस्ता आहे त्या रस्त्याला वाइंडिंग करा, मोठा करा, त्याचं 3 लाईन करा, 4 लेन करा, वाढवा ना. पण तू नव्यानं करायचा, जमिनी घ्यायच्या. पूर्वी जमिनी खरेदी करून ठेवायच्यात बगलबच्च्याकडून आणि त्या जमिनी 4 पटीनं विकायच्या, त्यातून रगड पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची. हा महाराष्ट्रामध्ये लागलेला कलंक आहे आणि हे सगळे चोर मिळून हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करतायत. ईव्हीएम मशीनची सत्यतेबद्दल भाजपने नेहमीच दावा केलेला आहे, नेहमी केलेला आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे आता एक उमेदवार होते सुजय विखे, यांनी त्याची पडताळणीची मागणी केली. 40 मतदार केंद्रावरची जी ईव्हीएम मशीन आहे त्याची पडताळणी व्हावी, त्यासाठी त्यांनी लाखो रुपयांचा शुल्कही भरलेला आहे. आनंद आहे. हार गेले त्याच्यातून 40 अधिकचे जातील. त्यामुळं असं आहे EVMच्या संदर्भात. आता मला वाटतं की आमचे हे कोणते याचं स्टेटमेंट ॲलन मस्कचं स्टेटमेंट आलं आहे. एवढा विद्वान माणूस, तो पण म्हणतो याच्यामध्ये काय गोंधळ आहे. देशातील 79 जागा या नरेंद्र मोदी सरकारच्या 1000 मतांनी जिंकल्या आहे. 1000 फक्त. आणि लोकांच्या संदर्भात जर सत्ताधाऱ्यांचा डाऊट असेल, विरोधकांचा डाऊट आहे, तर एकदा करून टाका. पाश्चात्य देशांनी, प्रगत देशांनी याच्यावर बॅन आणलेला आहे. त्यामुळे हे काही होऊ शकत नाही वगैरे यावर नाही विश्वास. ठीक आहे, ज्यांनी काळजी घेतली, ज्यांनी त्याच्यामध्ये थोडा लक्ष घातलं, तिथे काही गोंधळ होणार नाही. पण कमी मार्जिनमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता जी काही वर्तवली जाते, तर हे झालं पाहिजेत. मला वाटतं की सुजय विखेंचं अभिनंदन केलं पाहिजेत. देशातील लाखो लोकांच्या मनामध्ये जी काही चर्चा आहे किंवा ज्याबद्दलचा डाऊट आहे, तो डाऊट क्लिअर करण्याचं काम विखेच्या माध्यमातून होत आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. संघ मुखपत्र असेल किंवा भाजपचे नेते असतील, आता शिंदे गटाचे नेतेही पराभवाचं खापर अजितदादांवर फोडताना दिसत आहेत. रामदास कदम म्हणतात की दादा थोडे दिवस आले नसते तर बरं झालं असतं. असं आहे, वाऱ्याला जायची काठी धोत्राला का चिपकवली आणि धोतर फाडून घेतलं. आता काय उघडा भाग पडतो आहे तर ओरडलं जात आहे. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केलात, माहीत होतं आरोप केले, तर मग सोबत का घेतले? हे सगळे आता ते कोणीतरी म्हणाले ना, भारतीय जनता पक्षाचे जवळपास 48 जागावर त्यांचे उमेदवार मागे पडले महाराष्ट्रामध्ये, 48. मग ते कोणामुळे झालं? मराठवाड्यात कोणामुळे, विदर्भात कोणामुळे झालं? अजितदादांचा प्रभाव होता काय? आपल्याला स्वतःचं पाप लपवायसाठी, स्वतःचं अपयश लपवायसाठी कोणाला तरी टार्गेट केलं जातं. आता साप कोण आहे? अजित पवार आहेत, कारण ज्यांच्याकडे एकच खासदार आहे म्हणून त्यांना कदाचित टार्गेट केलं जात असेल. पण राज्यातील तिघेही तेवढेच भागीदार आहेत हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी. गुलाबराव पाटील म्हणतात की काँग्रेसला मतदान करणं हे दुर्दैवी आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा त्यांना मतदान केलं नाही. खोके घेऊन बोक्यासारखं होणं आनंदी आहे आणि देश वाचवण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे जातीय विष त्यांच्या तोंडातून जो निघतो ना उग्र, की हा देश कोणाच्या सगळ्यांच्या रक्तातून उभा झालेला देश आहे. जर काँग्रेसनी सर्व लोकांच्या, सर्व धर्माच्या सन्मानांची भाषा केली तर काँग्रेसला मतदान करणं काय म्हणले ते देश दुर्दैवी आहे. आणि यांना सुदैवी आहे. पक्ष फोडून लोकांचे पक्ष फोडायचे, घर फोडायचा, पळून जायचं आणि गद्दारी करायची. गद्दारी करून परत नाकाने कांदे सोलायचे आणि त्याला दुर्दैवी म्हणायचं. वारे पट्ट्या म्हणा, आम्ही त्याला म्हणतो. वारे, आमच्याकडे म्हण आहे वारे पट्ट्या. चांगला आहे तुझा. मुख्यमंत्र्यांनी काल जी आकडेवारी दिली मुसलमानांवर टीका करताना देशद्रोही पाकदार्जिने असं देखील म्हटलं गेलं. ते देखील मतदार आहेत, पण अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना वक्तव्य करणे योग्य आहे? हे बघा, यांना जनतेने नाकारलं आहे. हे मतांचं ध्रुवीकरण करून यांना माहिती आहे की हिंदू मुस्लिम जातीय धार्मिक तेढ निर्माण केल्याशिवाय आपली पोळी शेकता येत नाही. पण अशा म्हणजे बेजबाबदार
आणि पोरकट मी म्हणतो त्याला, अशा वक्तव्यांना जनता भीक घालत नाही. कोणी महाराष्ट्रातील जनता ही पुरोगामी विचाराची आहे. छत्रपती शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुखसुद्धा कोण होता तेवढा विश्वास आहे. 4 लोक सगळ्याच ठिकाणी बदमाश असतात. याचा अर्थ कुणाच्या धर्माला आणि जातीला बदनाम करणं हे पाप हे महायुतीच करू शकते आणि त्याचे हे गद्दारच करू शकतात. शिर्डी शहर काँग्रेस अध्यक्षावर जानेवारी महिन्यात हल्ला झाला. ते आरोपी आजही मोकाट फिरत आहे. कायदा सुव्यवस्था कोणावर हल्ला झाला? शिर्डी शहर काँग्रेस अध्यक्ष शेजारी बसले आम्ही वाट पाहतो 4 महिन्यांनी. सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं केलं आहे तर त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलं ना. पैसा, संपत्ती, धन कुछ काम नहीं आता है, नाम काम आता है. सुनील तटकरे काल म्हटले की काँग्रेसच्या 99 जागा आल्या. शेकडो किलोमीटरचा त्यांनी पदयात्रा केली, परंतु मोठी गाजावाजी करूनही त्यांना तीन आकडी जागा मिळाली नाही. 3 आकडे मिळून येऊ दे. तुमची जिरवली ना. तुम्हाला वर मान करून चालायची जी होती ती तर तुमची छाती आतमध्ये घालवली ना आम्ही. हे लक्षात घेतलं पाहिजे ना. आणि पुढच्या वेळेस होती नव्हती ती छाती पण संपेल. तुम्ही पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे ज्यात गौण खनिज उत्खननासंदर्भात जे भरारी पथक आहे त्याच्या ज्या प्रमुख आहेत स्वाती देवरे यांच्या संदर्भात तुम्ही काही आक्षेप घेतले, नेमकं काय प्रकरण ते आहे? असे पुणे जिल्ह्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये गौण खनिजाची चोरी झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांचे त्याला अभय आहे. प्रचंड डोंगर सगळे साफ केले जात आहे. अनधिकृतपणे सगळं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. महसुलाची करोडो रुपयाची लूट चालली आहे आणि याला पूर्णतः आशीर्वाद तेथील सगळ्या प्रशासनाचा आहे. त्यामुळे त्या सखोल त्याच्या संदर्भातलं चौकशी व्हावी त्या संदर्भात अशी मागणी आम्ही केलेली आहे. थँक्यू. शरद पवार म्हणताय की मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने बघायची भूमिका घेऊन चालणार नाही. याच्यावरती नाही, आमच्या राहुल गांधींनी मी सांगायचं राहिलं. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या सगळ्यावरचा रामबाण उपाय एकच, तो म्हणजे जातनिहाय जनगणना करणं. तुम्ही जातनिहाय जनगणना करा. जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. विषय संपवा आणि ते 50% जे काही अट आहे ती शिथिल करा आणि ज्याला पाहिजे त्याला देऊन टाका, मोकळे करा. हे राहुल गांधींनी साधा सांगितलं आहे. रामदास कदमांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. ज्या जागा शिवसेना शिंदे गटाच्या डिक्लेअर करायच्या त्यात विलंब झाला आणि कुठेतरी भाजपच्याच पराभवावर सामोरं जावं असे कारण रामदास कदम. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला विळा हातात घ्यायचा आहे. भोपळा कोणालाच व्हायचं नाही. त्यामुळं तो विळा हातात घेऊन आता हे सगळं एकमेकाला कापण्याचं काम सुरू झालं आहे. यात किती भोपळ्यांचा बळी जातो या तिघांच्या साटमारीमध्ये, त्याची सुरुवात रामदासभाईंनी केली, याचा आनंद आहे. विधान परिषदेच्या 11 जागा बिनविरोध होती. काँग्रेसचं काय बघा, आम्ही म्हणण्यापेक्षा चर्चा आमची सुरू आहे आणि सत्ताधारीची त्यामध्ये संख्यानुसार जर तयारी असेल तर आम्ही त्यामध्ये अनपोज व्हावीत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही पुण्यात जरी स्वाती देवरेंची चौकशीची मागणी केली असली तरी तिची कारवाई आहे किंवा पथकाची जी कारवाई आहे ती गोपनीय आहे. त्यामुळे ना प्रशासन माहिती देण्यास त्या ठिकाणी मला माहीत आहे, त्या संदर्भात लक्ष आहे. मी असेंब्लीमध्ये हा प्रश्न उपस्थित करेल आणि इथे जे काही छुपवाछुपी चालली आहे ते लपवण्याचं जे काही चाललं आहे त्यावर मी नक्की प्रकाश टाकणार आहे. गिरीश महाजन म्हणताय की सगळे सोयऱ्याचा कायदा टिकणार नाही. मग गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाला फक्त झुलवत ठेवलं आहे. म्हणूनच मराठा समाजांना झुलवत ठेवण्याचं काम 14 पासून सुरू झालं. जे होऊ शकत नाही ते त्यांना आश्वासन दिलं. समाजामध्ये त्यामुळं रोष निर्माण झाला आणि तुम्ही कायद्याचा अभ्यास करून कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे होता. भावनेच्या भरात होत नाही आणि तो घेतलेले निर्णय असतील तर उद्या टिकणार नसतील, गिरीश म्हणतात त्याप्रमाणे, तर मग लेखी स्वरूपात कशाला दिला, कशाला समजूत काढली. हे सर्व काही तुम्ही करताय. यांना फिरवी त्यांची बनवी ते चाललं आहे. या 2 समाजामध्ये जे आज तेढ निर्माण झाली त्याला जबाबदार महायुतीचं महापाप आहे. 10% आरक्षण जे दिलं गेलंय झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? असं आहे, आम्ही मराठा समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमचा विरोध नव्हता.
आणि पुढे असण्याचं काही कारण नाही. संस्थांच्या सीओना भेटले आहात प्रसारासंदर्भात काही चर्चा केली? हार प्रसाद जाऊ दिलं जात नाही ते त्यांना ते हायकोर्टात काही प्रकरण आहे असं त्यांनी सांगितलं. पण मला वाटतं की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. जवळपास 260 हेक्टरवर असलेली फुलबागांची शेती जी आहे तेथील शेतकरी, त्याच्यावर अवलंबून असलेली माणसं, कामगार आणि विक्रेते अशा, कारण या बाबांच्या या शिर्डीमुळे हजारो कुटुंब, लाखो कुटुंब यावर निर्भर आहेत. त्यांचा रोजीरोटी आणि त्यांचं कुटुंब घर चालतो आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार करून, कामगारात जिथे काम करणाऱ्या कामगारांचा, छोटे मोठे किरकोळ दुकानदार आहेत त्यांचा विचार करून सुरू करावं अशी त्यांना मी सूचना केलेली आहे. ते म्हणले की आम्ही कोर्टाचं, हायकोर्टाचं काय निकाल आहे ते सगळा अभ्यास करतो आणि यावर आम्हाला कळवतो. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.